मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये घरांमध्ये जे आहे ते पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं रेस्क्यू ऑपरेशन केलं जातं आहे आणि क्रांतीनगरमधल्या अनेक रेस्क्यू ऑपरेशन केलेल्या नागरिकांना या एमएन रोड परिसरामध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये घेऊन ठेवण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संपूर्ण या ठिकाणी त्यांची खाण्यापाण्याची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की कालपासूनच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि सकाळच्या वेळेस देखील मुसळधार पाऊस जो आहे ते मुंबईमध्ये पडत होता आणि त्यानंतर मिठी नदीने रौद्ररूप धारण केलं आणि मिठी नदीने धोक्याची पातळी देखील ओलांडली आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे त्या या संपूर्ण परिसरात नागरिकांना धोका निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना एमएन रोड या ठिकाणच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आणण्यात आलेलं आहे आणि या सर्व नागरिकांना या ठिकाणी खाण्यापाण्याची व्यवस्था जी आहे ते खाण्यापाण्याची व्यवस्था मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। जवळपास 350हून अधिक नागरिक जे आहेत ते अधिक नागरिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। साधारण किती नागरिक या ठिकाणी रेस्क्यू करून आणलेले आहेत आणि काय परिस्थिती आहे सध्या कुर्ल्यामधली? आता कमीत कमी 400 लोक इकडे शिफ्ट केलेली आहे क्रांतीनगर आणि संदेशनगरमधली आणि आता बऱ्यापैकी म्हणजे सगळेजण आलेले आहे। बऱ्यापैकी सगळे लोकांना आम्ही संजयभाई तुर्डे यांच्या मार्फत आम्ही सगळ्यांना नाश्ता आणि आता जेवणाची वाटप करत आहोत बाईंच्या तर्फे। काय कुर्ल्यामधली सध्याची परिस्थिती काय आहे? मिठी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। शाळांमध्ये सर्व नागरिक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। गल्ल्या पूर्ण भरलेल्या आहेत कुर्ल्यामधल्या। सध्याची परिस्थिती काय आहे? माझा तर असं म्हणणं आहे मिठी नदीचाच मोठा इश्यू आहे। जो 18 किलोमीटरचा मिठी नदीचा जो परिसर आहे तो कधी गाळ काढला जात नाही आहे। वारंवार त्याच्यावरती भ्रष्टाचार होत आहे आणि माझं तर असं म्हणणं आहे की माझ्या विभागामध्ये क्रांतीनगर, संदेशनगर आणि कुर्ला किस्मतनगर इथे नेहमी 7 ते 8 फुटापर्यंत पाणी भरतं ह्या जेव्हा फ्लड असतं त्या टायमाला। पण वारंवार आम्ही ते कल्पना देत असतो की बाबा काय होतं आहे, म्हणजे मिठी नदीचा गाळ काय काढला जात नाही आहे। आत्ताची पाऊस सकाळपासून मोठ्या प्रमाणात पडतोय। आत्ताची सध्या काय परिस्थिती? आता इथे कमीत कमी 500 ते 700 लोकांना आम्ही इथे स्थलांतर केलेलं आहे शाळेमध्ये, एमएन मगरनाथुराम शाळेमध्ये आणि इथे परिस्थिती अशी आहे ते 11 फुटापर्यंत पाणी भरलेलं आहे क्रांतीनगर आणि संदेशनगरमध्ये। ही परिस्थिती आहे आणि जिथे जे लोक आता जेवढे स्थलांतर नाही झाले त्यांना आम्ही इथे मगरनाथुराम शाळेमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी सर्व नागरिकांना जे आहे ते शिफ्ट करण्यात आलेलं आहे कारण की आजूबाजूच्या परिसरामध्ये जवळपास 5 फूट ते 7 फूट पाणी आहे असं या नागरिकांकडून सांगितलं जात आहे। लहान मुलांना त्याचसोबतच सर्व नागरिकांना ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे त्या नागरिकांना या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये रेस्क्यू करून आणण्यात आलेलं आहे कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण पाहतोय की घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। घरांमध्ये आतमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे जे आहे ते या ठिकाणी नागरिकांना रेस्क्यू करण्यात आणलेलं आहे। नागरिकांना या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आणलेलं आहे। तुम्ही कुठून आलेला आहात? क्रांतीनगरचा संपूर्ण एरियामधल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं। क्रांतीनगर पाणी खूप असल्यामुळे लोकांचे जीवनमरणाचा प्रश्न होता। तसं नगरसेवक तुर्डे साहेबांच्या उपस्थितीमध्ये लोकांना जेवण, बिस्किट, पाणी सगळ्यांना देण्यात आलेलं आहे। तसं पाण्याचं प्रमाण जसं खूपच वाढल्यामुळे रोगराई सगळी वाढणार होती। सगळ्या लोकांना तिकडनं स्थलांतरित करून या मुन्सिपालिटी शाळेमध्ये आणलं गेलेलं आहे। तुम्ही कुठे तुम्ही? आम्ही आगाशी हॉस्पिटलच्या इथून आहे। आमचे नगरसेवक संजयभाई तुर्डे यांनी सगळी सोय केलेली खाण्यापिण्याची, आम्हाला शाळेमध्ये पण राहायला सोय दिलेली। पाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी कशी आहे? पाऊस कसा? भरपूर पाणी, एकदम कमरेच्या वरती पाणी आलेलं आहे। आता पण तेवढंच पाणी आहे, कमी व्हायचं नाव घेत नाही आहे। खूप पाणी आहे, खूप। आम्हाला दरवर्षीचा हा त्रास आहे। प्लीज आम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगून त्या ठिकाणी घराघरांमध्ये तुमच्या पाणी गेलंय? खूप पाणी आहे, कमरेच्या वरती पाणी आहे, छातीला पाणी लागते एवढं पाणी आहे। खूप पाणी आलंय। खूप गंभीर परिस्थिती आहे। पातळी खाली झालेली ना मिठी नदीची पातळी आणि क्रांतीनगरमध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पाणी गेले। संदेशनगर, क्रांतीनगरची हे झालेली। आता सगळ्यांना बाहेर काढून आम्ही इथे जेवणाची सोय केली आहे संजयभाई तुर्डेंच्या माध्यमातून। आपण या ठिकाणी पाहतोय की संपूर्ण नागरिकांना या क्रांतीनगरचा परिसर असेल, पाईपलाईनचा परिसर असेल, LBS रोड असेल, जो मिठी नदीच्या आजूबाजूचा परिसर असतो त्या आजूबाजूच्या परिसरातून रेस्क्यू करून या सर्व नागरिकांना जे आहे ते या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्यांच्यासाठी
जेवणाची व्यवस्था जी आहे ती इथं करण्यात आलेली आहे, कारण की कालपासून मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतो आणि याच मुसळधार पावसामुळे या मिठी नदीमध्ये जे आहे ते त्यांनी मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि त्याच्यामुळं मिठी नदीचं जे पाणी आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये आलेलं पाहायला मिळालं। यामध्ये प्रामुख्याने क्रांतीनगरमधल्या जवळपास 350हून अधिक नागरिकांना जे आहे ते या MN रोडच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। त्यांची संपूर्ण व्यवस्था जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येते, कारण की आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पाणी होतं ते पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरत होतं आणि पाणी शिरत असल्यामुळे संपूर्ण नागरिकांना जे आहे ते या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत, काय परिस्थिती आहे आजूबाजूची, नागरिकांना या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेलं आहे? नागरिकांना पाण्याचे लेवल वाढल्यानंतर नागरिकांना याच ठिकाणी स्थलांतरित करत आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले होते, आमदार माजी स्थानिक आमदार लांडे साहेब आले होते, आमचे BMCचे अतिरिक्त आयुक्त सैनी साहेब आहेत, DMC सर क्षीरसागर साहेब आहेत, आमचे सहाय्यक आयुक्त हेर्लेकर साहेब, या सगळ्यांनी साईट व्हिजिट करून या लोकांना या शाळेमध्ये शिफ्ट केले, त्यांचे जेवणाचे खाण्याची पिण्याची सोय केलेली आहे। पाणी जोपर्यंत ओसरत नाही तोपर्यंत यांनी या शाळेमध्ये सगळ्या पद्धतीची व्यवस्था करण्यात आली, जेवण खाण पाणी वगैरे सगळ्या पद्धतीने आहे इथं, आणि त्यांची आरोग्य सुविधा केलेली आहे त्यांच्यासाठी। आणि या ज्या काही नागरिक त्यांना लागणार आहेत सुविधा आज या 2-3 दिवसात जे काही पाण्यास ओसरेपर्यंत आम्ही ते देणार आहोत। महानगर नदीचं पाणी वस्तीमध्ये गेलेलं आहे, LBS रोड असेल किंवा क्रांतीनगरचा रोड असेल, या रोडवरती पाणी गेलेले आहे। सध्या त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, काय सांगा? सध्या ठिकाणी मिठी रिव्हरचं लेवल जास्त वाढले आहेत, मिठी रिव्हर ही धोक्याच्या पातळीच्या वर गेली आहेत, त्यामुळे सध्या ठिकाणी LBS रोड आणि बाकी ठिकाणी पाणी साचलं आहे। तरी पण आम्ही लोकांना सुरक्षित ठिकाणी आम्ही तिथे स्थलांतर केले आहेत। NDFची टीम आम्ही महानगरपालिकेमार्फत अपॉइंट केले आहेत आणि त्या लोकांना आम्ही चांगल्या ठिकाणी शाळेमध्ये शिफ्ट करून त्यांना योग्य प्रकारे राहायची खायची सगळी व्यवस्था केली आहे आणि त्यांना कुठल्या प्रकारे त्रास होऊ देत नाहीत आणि आम्ही सगळ्या प्रकारे चांगलं शिफ्ट त्यांना देखील करण्यात येईल। कुठे राहता तुम्ही? गुलाब गल्लीत खाली गुलाब गल्लीत राहायला आम्ही आहे। आमच्या इथं भरपूर पाणी भरलेलं आहे, तर आम्हाला खाण्यापिण्याची सोय भाईंनी सगळे केले। किती वाजल्यापासून पाऊस जोरात पडत होता आणि तुम्हाला कधी स्थलांतर? आम्ही 8 वाजता इथे आलेलो आहे, 8ला आलेलो आहे आम्ही। मग आम्हाला भाईने आम्हाला सगळं खाण्यापिण्याची सोय केली आणि आमच्या ज्यावेळेस पाऊस पडत होता त्यावेळेसची घरची परिस्थिती कशा पद्धतीने होती, घरामध्ये कशा पद्धतीने पाणी होतं? पाणी भरपूर आलं होतं, भरपूर पाणी साचलं होतं, सगळं पेपर सगळे आमचे भिजले। आता काय म्हणून उचलायचं, एक वस्तू उचलायची का 2 उचलायच्या? तुम्ही पण त्याच वस्तीतून आलेला? हो, काय परिस्थिती होती तिकडे? भरपूर म्हणजे अशा अचानक जेव्हा पाणी भरतो ना सर्कलमध्ये, जेव्हा पाणी वरून येतो ना त्यावेळेस तो संपूर्ण फिरून आहे ना पाणी, ते आमच्या इथं खड्डा आहे चाळीच्या इथे, त्या खड्ड्यामध्ये तुमल्या तो पाणी येतो आणि ते साचतो आणि त्यामुळे आमची चाळ आहे ना संपूर्ण हे आहे ना बॉर्डर आपली लेवलला होती। मिठी नदीचंच पाणी आलंय आजूबाजूच्या परिसरांमध्ये? मिठी नदीचं पण येतो, मिठी नदी आम्हाला जवळच आहे, अशोक लेण्यांच्या बाजूला याच्या आहे ना पडवीच्या ह्याच्या त्याला लागलेलं आहे ते टॉपला ब्रिजच्या दर खाली आहे 2 मीटर, त्यात पाणी एवढं भरपूर पाणी आलेलं आहे। वस्ती पूर्ण डुबलेली आमची, वस्ती डुबली, घरं डुबलेली आहेत। आम्हाला भरपूर मदत केलेली आहे। बाकी काय आता हे पाणी कमी होईल तर आम्हाला जायला लागेल, पण पाणी जास्ती वाढलं ना, सगळं पवईचं पाणी सोडलं, पवईचं पाणी। आपण या ठिकाणी पाहतोय की मिठी नदीचं पाणी जे आहे ते वस्त्यांमध्ये शिरल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना जे आहे ते स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन मनीष विचारी सह निवृत्ती वाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।